नमस्कार मित्रांनो, सरकारी नोकरी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आरोग्य विभाग भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 23 डिसेंबर 2025 रोजी एक अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. हे परिपत्रक आरोग्य सेवा आयुक्तालयांअंतर्गत येणाऱ्या गट क आणि गट ड संवर्गातील पदभरतीबाबत आहे. नेमका काय निर्णय झाला आहे आणि याचा वेटिंग लिस्टवरील उमेदवारांना काय फायदा होईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, ही माहिती पुढे पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सरकारी नोकरी मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करा. तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स वेळेवर मिळतील. यासोबतच इतर सरकारी भरत्यांची महत्त्वाची माहितीसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता. मित्रांनो, आरोग्य विभाग पदभरती 2023 अंतर्गत जी निवड सूची तयार करण्यात आली होती तिची वैधता संपत आली होती. यापूर्वी शासनाने 16 फेब्रुवारी 2025 पासून पुढे 9 महिन्यांसाठी म्हणजेच 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत या निवड सूचीला मान्यता दिली होती. मात्र अनेक उमेदवारांनी जॉईन न होणे, काहींनी राजीनामा देणे किंवा काही कारणांमुळे उमेदवार अपात्र ठरणे यामुळे अनेक पदे रिक्त राहत होती. सुरुवातीला ही मुदत फक्त 189 पदांपुरती मर्यादित होती, ज्यामध्ये गट क ची 136 आणि गट ड ची 53 पदे होती. पण आता शासनाने यामध्ये मोठा बदल केला आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आरोग्य सेवा संचालकांनी शासनाकडे अशी विनंती केली होती की केवळ 189 पदांपुरते मर्यादित न राहता रिक्त होणाऱ्या सर्वच पदांसाठी ही निवड सूची लागू करावी. ही विनंती मान्य करून शासनाने आता खालील निर्णय घेतले आहेत. आरोग्य विभाग पदभरती 2023 मधील गट क आणि गट ड संवर्गातील सर्व रिक्त पदांसाठी निवड सूचीची वैधता आता 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदतवाढ त्या पदांसाठी लागू असेल जी 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत रिक्त झाली आहेत. अपात्रता किंवा उमेदवार हजर न झाल्यामुळे जी पदे रिकामी आहेत ती आता या वाढीव मुदतीमुळे भरली जाऊ शकतील. तर मित्रांनो, ज्या उमेदवारांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये थोड्या फरकाने राहिले होते त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. हे पत्र अप्पर सचिव श्वेता सावरकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाले असून पूर्णपणे अधिकृत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तुम्हाला या भरतीबद्दल काहीही माहिती हवी असेल किंवा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.